श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग पाहणार आहोत। ती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते। जी परगावून आलेली ऑर्डर होती त्यातली सासवा-सुनांची दोघींची होती, तर ही सुनबाईची राहिलेली आहे, सासूबाईंची पूर्ण झाली। ही देखील ब्लाउज तयार झाली की मग सासूबाईंची आणि सुनबाईंची दोघींची ब्लाउज तुम्हाला मी दाखवणार आहे। तर त्यांची सुनबाई अगदी बारीक आहे आणि उंची देखील खूप जास्त नाही, त्यामुळे लहान मापाचं प्रिन्सेस कट ब्लाउज आपण कशा पद्धतीने कटिंग करणार आहोत तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तसेच बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचं ब्लाउज हे अगदी परफेक्ट बसेल। कारण मोठ्या मापाचं ब्लाउज हे थोडं व्यवस्थित बसू शकतं, पण काय होतं जेव्हा बारीक मापाचं ब्लाउज असतं तेव्हा गळा वगैरे मोठा असेल, पाठीमागचा डीप असेल तर शोल्डरमधून उतरतं। तर शोल्डरमधून उतरू नये म्हणून काय करावं ह्या देखील टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। स्वागत आहे माझं चॅनल नीता एजी सिलाईमध्ये। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनवर देखील नक्की क्लिक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये देखील शेअर करा। तर कोणतंही ब्लाउज कटिंग करताना महत्त्वाचं म्हणजे पहिला त्यांनी काय काय सांगितलं हे पाहून घेणं गरजेचं आहे। कारण 4 ब्लाउज असली तरी ती काय एकसारखी शिवायची नसतात, त्यामुळे आपण वहीमध्ये ते सगळं ॲड करून घेणं गरजेचं आहे। त्यांना कोणत्या ब्लाउजला कोणता गळा हवा किंवा बाही कशी हवी ही सर्व माहिती आपल्याला सविस्तररित्या लिहून घेणं हे गरजेचं आहे। तर आता पाहूया यांनी काय काय सांगितलेलं आहे। तर ह्यांची चारही ब्लाउज ही प्रिन्सेस कट शिवायची आहेत। ह्या ब्लाउजला गोल गळा आणि नॉट लावणे आणि बाही 3/4 करून बोटली बटन लावणे आणि पुढचा गळा हा स्वीट आर्ट करणे असे सांगितलेलं आहे। त्यामुळे काही ब्लाउज आपल्याला गळे वगैरे वेगवेगळे कट करावे लागणार आहेत। तर फेंट निळा तर ह्याला सांगितलेलं आहे मागे गोल गळा, नॉट लावणे आणि ते भरपूर कापडी लटकन लावणे आणि बाही 3/4 ब्लाउज पिसाच्या डिझाईन सारखी। म्हणजे काय तुम्हाला सांगतो हे पहा, आहे बाही तर ही अशी बाहीची अशी डिझाईन आहे, तशीच बाही ते खालच्या साईडला आली पाहिजे। तर तुम्हाला शिवताना हे मी दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण करणार आहोत। तर आता पुढचं ब्लाऊज पाहूया। तर याला देखील पुढे स्वीट हार्ट गळाच हवा आहे त्यांना। जी 2 ब्लाऊज आहेत याला देखील पुढे स्वीट हार्ट गळा आणि पाठीमागे बोटनेक वगैरे सारखं त्यांनी ही डिझाईन त्यांनी काहीतरी हे व्हॉट्सअपला पाठवलेलं आहे, ती मी बघणार आहे। आणि ह्याला पाठीमागे सिंपल गोल गळा आहे आणि फुग्याची छोटी बाही करायची आहे, म्हणजे जी गोपी बाही तशी पण आपण ते पट्टी लावतो तशी नाही, तर इलास्टिक लावून करायची आहे। सर्व माझे कटिंगचे व्हिडिओ तुम्ही होईल मी सर्व कटिंग एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार नाही, तर 2-3 व्हिडिओ होतील। तर ही सिरीज तुम्ही नक्की पहा, खूप छान छान गळे आणि खूप छान छान बाहीला डिझाईन देखील आहेत, तर तुम्हाला नक्की पाहायला आवडेल। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त मी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं हे सांगणार आहे आणि सर्व तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग पाहायला मिळणार आहे। 2 किंवा 3 किंवा 4 ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर त्याची मापे कशी घ्यायची पहा। तर ब्लाऊज अगदी असा व्यवस्थित उलट्या बाजूवरती ठेवून घ्यायचा आहे। माप घ्यायला सुरुवात करणार आहोत। तर मापे कशी घ्यायची पहा। तर शोल्डर जवळ आपल्याला असा टेप ठेवायचा आहे आणि कमरेपर्यंत जितकं अंतर येतं तितक्या असणार आहे आपली ब्लाऊजची पूर्ण तयार उंची। तर इथे आलेली आहे 13 इंच। तर पाठीमागील गळा आहे आपला 9 इंच। तर आता ब्लाऊज आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। कटर ब्लाऊज आहे, पाहू शकता तुम्ही। तर ब्लाऊज सरळ करून घेतला तर हा ब्लाऊज आपल्याकडे शिवलेला आहे। ब्लाऊजची छाती कशी पाहायची आहे पहा। ह्या काकेजवळ टेप ठेवायचा आहे, ते ह्या काकेपर्यंत टेप घ्यायचा आहे। कधीही आपल्याला अशा पद्धतीने छातीचे माप घ्यायचं नाही। जण सांगतात की अशा पद्धतीने घ्या, पण मी बऱ्याच वेळा पाहिलं आहे की मापाला आलेली ब्लाऊज ही कुठून तरी वेगळीकडून शिवलेली असतात। कधी हा भाग छोटा असतो, हा भाग मोठा असतो, त्यामुळे आपण कोणत्याही जर मापाचं एक साईडचं जर माप घेतलं तर ते छातीमध्ये आपलं ब्लाऊज चुकू शकतं। त्यामुळे हे पहा, तर अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे। तर हे 15.5 इंच आलेलं आहे, ह्याचा आपल्या निम्म करायचं आहे। तर कसं निम्म करायचं पहा। तर टेपचं टोक 15.5 इंचावर ठेवायचं आहे आणि टेप असा फोल्ड करायचा आहे। तर फोल्ड केले तिथं किती आले पहा। तर इथं आलेलं आहे 15.5 इंच। तर 15.5 इंच असं लिहून घेऊया, म्हणजे याची छाती किती झाली पहा। तर 15.5 आले होतं, तर 15.5 वरती आपण टेप असा फोल्ड करणार आहोत आणि जिथंपर्यंत येतो तिथंपर्यंत ही घडी घ्यायची आहे। तर ही घडी आलेली आहे 31 वरती, म्हणजे आपल्या ब्लाऊजची छाती ही 31 इंच आहे। तर आता आपण 15.5 इंच लिहून घेतलेला आहे, म्हणजे आपण एकूणच 4था भाग डायरेक्ट लिहून घेतलेला आहे। तर आता आपण पुढचा गळा पाहूया। तर हे पहा, अशा पद्धतीने पुढचा गळा तुम्ही पाहू शकता। तर हा आहे 6 इंच किंवा तुम्ही असं तिरकं देखील पाहू शकता। तर हे असं आलेलं आहे। तर हा आलेला आहे 6.5 इंच, 6 इंच। आणि जर तुम्हाला तिरका टेप ठेवून जर माप घ्यायचं असेल हे पहा,
तर हे आलेलं आहे 6.5. तर हा अर्धा इंचा जो फरक आहे तो काय आहे, जर असं तर तुम्ही तिरकं जर ब्लाऊजचं माप घेत असाल तर तुम्हाला मार्जिनमध्ये काहीही वाढवायची गरज नाही. जितकं घेतलं आहे तितकंच तुम्हाला ब्लाऊजवरती घ्यायचं आहे. पण सरळ असा टेप ठेवून जर तुम्ही माप घेत असाल, जर 6 इंच आलं असं, तर तुम्हाला शोल्डरसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे मार्जिन. म्हणजे एकूणच आपला ब्लाऊजचा पुढचा गळा 6.5 होणार आहे. फक्त पद्धत ही वेगवेगळी असते. तर आपण बाहीचं माप पाहूया. तर बाही उंची कशी घ्यायची पहा. तशी शोल्डरची जी लाईन आहे ह्या लाईनीमध्ये आपल्याला बरोबर असा टेप ठेवून घ्यायचा आहे शोल्डरजवळ. आणि किती इंच आहे बाही, तर बाही उंची आहे 9 इंच आहे. तर दंडघेर देखील आपण पाहूया. तर पहा, अगदी ही घडी वगैरे पडली असेल तर असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला दंडघेर आलेला आहे 4.5 इंच. आता आपण शोल्डरचं माप पाहूया. तर कशा पद्धतीने घ्यायचं आहे. पाठीमागील गळा देखील डीप आहे, म्हणजे 9 आहे. खूप जास्त नाही पण तरीही डीप आहे. तर इथे 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे, कारण ब्लाऊज देखील छोट्या मापाचा आहे आणि पाठीमागील गळा देखील 9 आहे. त्यामुळे जर जास्त घेतलं तर शोल्डर उतरणार, म्हणून आपण इथे 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे. जर समजा याच मापाचं ब्लाऊज जर पाठीमागील गळा 10 किंवा 10.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मी ते गळारुंदी 2.25 इंच घेतली असती. पण इथे गळा 9 आहे त्यामुळे मी 2 इंच घेतलेली आहे. शोल्डरपर्यंत आपलं किती येत आहे पहा, तर 4.25 इंच येत आहे. त्यामध्ये मार्जिनचा अर्धा म्हणजे आपण 4.25 इंच शोल्डर घेणार आहोत. तर आता आपण कमरेचं माप घेऊया. ही जी लुक्कपट्टी आहे ही सोडायची आहे आणि तिथे टेप ठेवायचा आहे सोडून, आणि पूर्ण कमरेच्या भोवतीने टेप फिरवायचा आहे. तर कंबर आपली आलेली आहे 25 इंच. तर आता आपल्या ब्लाऊजची सर्व मापे घेऊन पूर्ण झालेली आहेत. अगदी परफेक्ट पद्धतीने माप जर ब्लाऊजचं घेतला तर ब्लाऊज कुठंही बिघडायचा अजिबात चान्स नाही, कारण मापे परफेक्ट घेतले तर ब्लाऊज देखील परफेक्टच असणार. मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज जमत नसतील आणि मापाला जर प्रिन्सेस कटच ब्लाऊज आलेला असेल तर तुम्ही इथलं देखील माप घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला डाच देणं देखील सोपं होईल. तसेच आपल्या व्हिडिओमध्ये देखील डाच कशा पद्धतीने घ्यायचा हे दाखवलेलं आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे. तुम्हाला ब्लाऊजवरून माप घेण्यापेक्षा जी मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ती पद्धत सोपी वाटेल. तर या ब्लाऊजची कटिंगची व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, तर तुम्हाला खूप आवडतील. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तसेच पुढचे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, तरच तुम्हाला कळणार आहे. मी खूप त्यामध्ये स्पष्ट आणि छान माहिती सांगितलेली आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची. तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.